संबंधित मल्टीस्टेटमध्ये ज्या ठेवी अडकल्यात यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये अनेक जे काही ठेवीदार आहे हे मोठ्या अडचणीत सापडले होते। परंतु आता ह्या अडचणीमध्ये कुठेतरी थोडाफार दिलासा ह्या ठेवीदारांना मिळताना दिसतो, कारण की काल जी मुंबई या ठिकाणी जी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। नेमकी या बैठकीत कोण कोण होतं, नेमकी बैठक कुठं झाली आणि या बैठकीत काय निर्णय झाले की या निर्णयामुळे पुढील जे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या आशा कशा प्रकारे एक प्रकारे लवकर गती मिळेल या सर्व प्रक्रियेला, या अनुषंगाने आपण या विशेष रिपोर्टमध्ये चर्चा करणार आहोत। तर आपण पाहू शकतो की मल्टीस्टेट संदर्भात बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी जे काही मल्टीस्टेट होत्या, म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्ञानराधा असेल, साईराम असेल, जिजाऊ असेल, राजस्थानी असेल, यासह जिल्ह्यातल्या छोट्या मोठ्या मल्टीस्टेट अडचणीत आल्या आणि बुडाल्या। यामुळे जिल्ह्यातलं जे सहकार क्षेत्र होतं हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलं। विशेष म्हणजे सर्वात जास्त ठेवी ह्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये होत्या। म्हणजे सुरेश कुटेंनी जो काही विश्वास संपादन केला होता त्या विश्वास संपादनाच्या बळावर ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहत्या ठेवी ह्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या ज्या रकमा होत्या त्या ज्ञानराधामध्ये ठेवल्या होत्या। यासहच इतर ज्या काही मल्टीस्टेट होत्या, म्हणजे त्यामध्ये ज्ञानराधा सुद्धा आहे की जास्त व्याजाचं आमिष दाखवलं होतं आणि याला अनेक जण बळी सुद्धा पडलेले आहेत। कारण की ज्यावेळेस एखादा ठेवीदार भेटतो त्यावेळेस जर त्याचा आकडा जर विचारला तर तो आकडा किमान 20, 30, 40 लाखाकडे असतो। यासह जे 5 लाखाच्या आतले आहेत हे सुद्धा ठेवीदार मोठ्या प्रमाणात आहेत, कारण की 5 लाखाच्या आतले ठेवीदार खूप सर्वसामान्य वर्ग आहे। काबाड कष्ट करून जी काही सुरक्षित रक्कम होती, म्हणजे मुलीचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल किंवा ज्या काही गरजा असतात, म्हणजे सध्या पैसे लागत नाहीत, 6 महिन्यांनी लागणार आहेत, त्यामुळे त्यांनी ती रक्कम कुटेंच्या बँकेत ठेवली होती। जर इतर नॅशनलाइज बँकेकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी खूप गर्दी असते, वेळेत कामं होत नाहीत, यामुळे साहजिकच काही वर्ग हा या मल्टीस्टेटकडे वळतो। सर्वच मल्टीस्टेटवाले काही अशा प्रकारचे बदमाश नसतात, पण काही मल्टीस्टेटवाले ज्या काही ठेवी आलेल्या आहेत हे काय आपल्याच बापदादाची प्रॉपर्टी असल्यासारखं तो निधी खर्च करतात। विशेष म्हणजे 100 रुपये आले तर त्यातल्या काही निधी हा सुरक्षित ठेवावा लागतो, काही निधी कुठेतरी गुंतवावा लागतो, कारण की आलेला निधी बँकेत काय थोडंच तिथं पैशाचं झाड आहे, ते पैसे वाढणार आहेत। यामुळे गुंतवणूक कशा प्रकारे करावी लागते याचं सुद्धा एक नियोजन असतं, परंतु ह्या मंडळीने तसं काही नियोजन केलं नाही। यामुळे आपण पाहतोय की ज्या काही ठेवी होत्या ह्या बुडाल्या, बँक म्हणता येणार नाही, मल्टीस्टेट होत्या, या मल्टीस्टेट बुडाल्या आणि यामध्ये सर्वच ठेवीदार अडचणीत आलेले आहेत। परंतु काल मुंबईमध्ये जे काही गृह विभागाचे अप्पर सचिव होते इकबाल सिंह चहल यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये काल बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीला आपण पाहिलं तर आमदार सुरेश धस आहेत, आमदार प्रकाश सोळंके आहेत, तसेच बीडचे SP नवनीत कावंत होते आणि VC द्वारे जर आपण पाहिलं तर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ह्या काही ज्या मल्टीस्टेट आहेत, आपण याला जर पाहिलं तर पूर्वी संबंधित जे उपजिल्हाधिकारी असतात त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार दिला जातो। एकतर उपजिल्हाधिकाऱ्याचं कामकाज पाहिलं तर खूप जास्त प्रमाणात असतं आणि त्यात जर अतिरेक दिलं तर संबंधित अधिकाऱ्यांची ती फाईल हातात घेण्याचीच मानसिकता नसते। यामुळे वर्षानुवर्ष हे जे काही MPDIचे प्रस्ताव असतात, ज्या काही प्रॉपर्ट्याचा जप्त करण्याचा प्रस्ताव असतो, त्याचा काही लिलाव करण्याचा प्रस्ताव असतो, हा वर्षानुवर्ष रेंगाळत लागतो। परंतु काल जो काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये जर पाहिलं आपण तर स्वतंत्र उपजिल्हाधिकारी देण्यात येणार आहे, ही सकारात्मक बाब आहे। जर स्वतंत्र एखादा अधिकारी त्या ठिकाणी कामकाज करत असेल तर ती प्रोसेस लवकर होईल आणि यामुळे जे काही थोडक्यात ज्ञानराधाच्या प्रॉपर्ट्या खूप आहेत, ह्या जर प्रॉपर्ट्या जप्त करून लवकर याचा लिलाव झाला तर साहजिकच एखाद्या ठेवीदाराचे 100 रुपये आहेत आणि ऑल जे काय आहेत, समजा 1000, 10,000 काय अशी जी रक्कम आहे त्या रकमेतून समजा जी प्रॉपर्टीचा लिलाव झालेला आहे, काही प्रमाणात का होईना ठेवीदारांना पैसे मिळायला सुरुवात होईल आणि खरोखरच जे सर्वसामान्य ठेवीदार आहेत त्यांना काहीतरी मिळावं याची खूप नितांत गरज आहे। यामुळे हा एक निर्णय समाधानकारक आहे। त्याचबरोबर जे काही संचालक मंडळी असतील, जे काही त्याचे सर्व असतात, त्यांनी काही ज्या प्रॉपर्टीचे व्यवहार केले होते ते व्यवहार सुद्धा आता रद्द होणार आहेत आणि ज्या विकलेल्या प्रॉपर्ट्या आहेत
त्यासुद्धा शासन त्यांच्या ताब्यात घेणार आहे. त्याचा लिलाव करून जे काही ठेवीदारांचे पैसे आहेत ते देण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव जो आहे लवकरात लवकर मुख्यमंत्री यांच्याकडे जाणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एकदा का ती फाईल पाहिली आणि त्यावर स्वाक्षरी केली तर ह्या सर्व प्रोसेसला गती मिळणार आहे. यामुळे जे काही जिल्ह्यातील ठेवीदार आहेत, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात सुद्धा काही शाखा होत्या त्यातले सुद्धा ठेवीदार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा दिलासादायक ही बातमी आहे. विशेष म्हणजे खूप दिवस झाले ह्या प्रक्रियेला, लवकर ही प्रक्रिया होत नसल्यामुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु हे काही आता प्रोसेस आहेत, जे काही लक्ष सर्वच म्हणजे मंत्रिमंडळ असेल किंवा संबंधित मंत्री असतील किंवा संबंधित अधिकारी असतील यांनी सर्वांनीच आता याकडे लक्ष दिल्यामुळे लवकरात लवकर या प्रोसेसला कशा प्रकारे गती मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. आणि जे काय सुरू आहे त्यामुळे साहजिकच आता या सर्व प्रक्रियेला गती मिळताना दिसत आहे. यामुळे ठेवीदारांमध्ये एक आशा निर्माण झाली आहे. आता जे काही संबंधित अधिकारी त्यांच्या नियुक्त्या होणार आहेत त्यांनी मात्र लवकरच्या प्रोसेसमध्ये ही काही समजा प्रकरणं मार्गी लावली तर लवकरच ठेवीदारांना काही का होईना त्यांच्या हातामध्ये पडेल आणि ज्या काही त्यांना अडचणी येतील त्या अडचणी किमान त्यांच्या मार्गी लागतील ही अपेक्षा आहे.